आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दची वाटू धन जनलोका. तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे अभिजात मराठी भाषेची समृद्ध अशी साहित्य परंपरा जपणारे पहिल्या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरचे पहिले सन्माननीय कुलगुरू डॉक्टर अविनाश वामनराव आवलगावकर. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील काटी या गावात त्यांचा जन्म झाला. वडील शिक्षक होते. घरची परिस्थिती तशी बेताचीच, तरी सुद्धा सर्व भावंडांनी उच्च शिक्षण घेतले. कमवा आणि शिका या तत्वावर ही सर्व भावंडे शिकून नोकरीवर लागली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित धनवटे नॅशनल कॉलेजमधून पदवी, तर मराठवाडा विद्यापीठातून MA मध्ये पहिले मेरिट आले आणि पुढे MPhil व PhD त्यांनी पूर्ण केली. मालेगावच्या महाराज सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात डॉक्टर म.सु. पाटील यांनी त्यांची अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती केली आणि इथून त्यांचा अध्यापन प्रवास सुरू झाला. प्राध्यापक U.मा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महानुभाव साहित्यावर PhD केली आणि हेच त्यांच्या शैक्षणिक कार्याचे केंद्रबिंदू ठरले. पुढे अहमदनगर व पुणे विद्यापीठात प्राध्यापक, प्रभारी कुलसचिव, संत नामदेव अध्यासन केंद्र प्रमुख, विविध समित्यांचे सदस्य अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे एका वर्षासाठी इंग्रजी विभाग प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विद्यादानाच्या या प्रवासात कुटुंबियांची त्यांना सदैव साथ लाभली. पत्नी प्राध्यापक डॉक्टर संस्कृती आवलगावकर या पुणे येथे मराठी विभाग प्रमुख आहेत. मुलगा सृजन सिने क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक आहे, तर मुलगी शब्दा डिझाईन क्षेत्रात इंग्लंडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहे. चौघांच्या या छोट्याशा घरट्यात असंख्य विद्यार्थ्यांची देखील कायम किलबिलच असते. शिक्षणाचा आलेख उंचावत नेताना त्यांचे कायम ठाम धोरण राहिले. ज्या कार्यासाठी आपण पगार घेतो त्याला न्याय हा दिलाच पाहिजे आणि म्हणूनच साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सरांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि म्हणूनच 100 पेक्षा अधिक संशोधन निबंध, 17 पुस्तके, 21 PhD व 30 MPhilच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे त्यांच्या कार्याची साक्ष आहे. विद्यादानाची मोठी चळवळ उभी करणारे हे व्यक्तिमत्व हळवे कवीही आहेत. समीक्षण, संत साहित्य व अध्यापन या तिन्ही जगावर स्वामित्व मिळवले असले तरी देखील अवघ्या 4 वर्षाचे असताना ते मातृप्रेमाला पारखे झाले. माय मराठीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या एवढ्या सुखी माणसाच्या सदऱ्याला एवढा काय तो फाटका खिसा आहे. जणू माय मराठीला जगवतो आहे आणि जन्मदात्रीला तिच्यातच शोधतो आहे. कवी ग्रेस, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, केशीराज व्यास, नारायण सुर्वे, म्हाईन भट्ट या आणि अशा अनेक प्रभावी साहित्यव्रतींचा सरांच्या विचारांवर कायम प्रभाव राहिला आहे. ते म्हणतात, मराठी भाषा केवळ एक संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनात एक महत्वाचा भाग आहे. या भाषेने मला भरभरून दिले आणि जे जे घेतले ते मी खुल्या दिलाने मुक्त हाताने वाटत आलो. अभिजात मराठी भाषेप्रती त्यांच्या याच योगदानाची, गुणवत्तेची, अनुभव संपन्नतेची दखल घेत शासनाने त्यांची पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरुपदी नियुक्ती केली. आम्हाला विश्वास आहे, मराठी भाषेची प्राचीनता, समृद्ध साहित्य परंपरा आणि तिचा स्वतंत्र प्रवाह या निकषांची पूर्तता करत विद्यापीठाचा प्रवास शून्यातून यशाकडे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान आपण समर्थपणे पेलणार आहात. तेव्हा विदर्भ पुत्र आदरणीय डॉक्टर अविनाश वामनराव आवलगावकर सर आपणास शिवपरिवारातील अनेक थोरा मोठ्यांच्या साक्षीने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.